लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नवीन देणगी खंडिता बादशाह अक्षर काळे 20 रुपये। सटिंग इज अ वॉटिंग जरा जास्त नाही। तारक मेहता का उल्टा चश्मा, तारक मेहता का उल्टा चश्मा। तर नमस्कार मंडळी, मी अक्षय पाटील 0416 हा आपला चॅनल आहे। नक्कीच पण चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर मंडळी आजचा ब्लॉग पण जरा स्पेशल होणार आहे आणि आज वादन क्रमांक असेल आपला तो म्हणजे 141वा। कारण की आज आपण उल्हासनगरला जी उल्हासनगरची माऊली आहे ना तिचा आज आगमन सोहळा आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणात आगमन सोहळा येतो। कारण की मला तर वाटते उल्हासनगरमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात तो साजरा करतात आणि त्यात आपल्याला थोडा खास आकर्षण केलेलं आहे। शिवस्पर्श ढोलताशा ध्वज पथक दादर पेन आपण जाणार आहेत आज आपण तिथे आगमनासाठी आणि फुल म्हणजे एन्जॉय करणार आहेत। कारण की तुम्हाला या व्हिडिओमध्ये भरपूर म्हणजे पथक वगैरे बँजू तसेच आपले महावीर हनुमान शंकर भगवान म्हणजे असंच वेगवेगळे कार्यक्रमामध्ये आणि तसंच आपल्याला जी तारक मेहता का उलटा चष्मा त्यांची पण उद्या म्हणजे आज टीम येणार आहे, उद्या नाही सॉरी। तर आज भरपूर मजा येणार आहे तुम्हाला आगमनाला आणि ही व्हिडिओ पूर्ण बघा कारण की तुम्हाला मी हे सगळं शूट असं दाखवणार आहे। कारण की भरपूर मजा येणार आहे आणि खूप उत्साहात आम्ही की त्या ऑर्डरसाठी कारण की लय स्टेटस टाकलेले आहे सगळ्या पोरांनी आणि आज ती ऑर्डर आम्ही पूर्ण करायला जाणार आहोत। तर उल्हासनगरमध्ये आधीच आम्ही भरपूर वादन केलेले आहेत आणि त्यामध्ये आम्ही उल्हासनगरला जरा फेमस झालेलो आहेत। तर आज पण तिथे वादन करून अजून लोकांच्या मनात जरा प्रेम आणू आणि आणण्याचा प्रयत्न करू। तर चला मंडळी मी आता आलेलो ताईकडे। तर मंडळी ताईने मला आहे ना मस्त की कालवण बनवलेल्या आणि सुरमईच्या तुकड्या बनवलेल्या तर ते मस्त की खायला घेते पहिले आणि बघा मस्त की ग्रेव्ही टाईपमध्ये बनवला। माझ्या प्लेट आता मस्त की वाढायला सुरुवात केली ताईने आणि आता सुरमईची तुकडी पहिले बारकी दिलेली। तर मी ताईला बोललो मला मोठीच तुकडी दे, मला बारकी नको म्हणून मोठी दिली आणि मग ते ग्रेव्ही टाईप केलेलं ते पण ताईला सांगितलं जरा मला ते पण जरा दे टेस्ट करायला कसं लागते कसं नाही मी सांगते आणि नंतर मग ते आपल्या डब्यावर न्यायला होतील। तर चला मंडळी बघा आता ग्रेव्ही टाईप पण दिल्या आणि नंतर मग सोबत 2 भाकऱ्या दिल्या आणि 2 भाकऱ्या दिल्यानंतर मग डिश माझ्या हातात आणि चला आता मंडळी आता खाण्याचा जरा स्वाद घेते कारण की कशा झाल्यात कशा नाही मी तुम्हाला सांगते। कारण की सुरमई जी होती ती एकदम भारी होती आणि मस्त आहे की पहिले घास मारते भाकरीचा तर बघा वा काय भारी होता आणि नंतर मग सुरमईची तुकडी मस्त खायला घेतलेली लय बरं वाटलं आणि नंतर तसंच मग नंतर ताईनी भाकऱ्या पॅक करायला सुरुवात केली कारण की मी 6 भाकऱ्या घेतल्यात कारण की आपल्या गाडीमध्ये खायला म्हणजे उशीर होईल जायला थोडा म्हणून मग आपण भाकरी पण सोबत घेतली। भाकरी सोबत घेतली डबा वगैरे पॅक केला आणि नंतर मग मी निघालो बाहेर आणि ताईने मला डब्बा दिलेला आहे तर डब्बा मी घेतलेला आहे आणि आता आपण जाऊ सरळ आपली गाडी येईल तर गाडीत बसू आणि सरळ आपण जाऊ उल्हासनगरला। तर काय चुकलं असेल तर माफ करा मित्रांनो। तर चला मंडळी भेटू आपण नंतर गाडीमध्ये। तर ओके बाय बाय। तर बघा मंडळी ढोल भरायची प्रक्रिया आमची चालू आहे बघा। वरती जे ढोल आहेत ना ते वर टाकतात म्हणजे कॅरेटवर आणि नंतर मग ते नीट बांधून वगैरे व्यवस्थित ठेवणार आहेत आम्ही। तर बघा तुम्ही आणि क्लायमेट पण बघा किती छान आहे आणि असाच जर क्लायमेट असला तर तुम्हाला पण मजा येईल व्हिडिओ बघायला। तर बघून घ्या तुम्ही आणि असंच मजा घ्या आपल्या व्हिडिओचा। व्हिडिओ स्किप नको करू तर व्हिडिओ पूर्ण बघा। ढोल आणा जाऊ नंतर बोलते मला नुसतं व्हिडिओज करते वरती। तर गाइस बघा क्लायमेट बघा किती छान आहे आणि बघा आता ढोल सगळं इथून आता सगळं बाहेर काढलेलं रूम मधून आणि आता सगळं ढोल आहेत ना ते सगळं आता डबल पोच करतात गाडीजवळ बघू शकता गाइस। नितेशचा बघा नितेशचा एक ढोल देता इकडं यांना बॉडी बघा घाबरलं सगळं।
PS बघा. ओनली ना यज्ञ ना यज्ञ प्रेम ह्याचा 23चा भाजतो गेला ना यज्ञ सोडून बस का बाबा. तर बघा आहे प्रसाद बघा प्रसाद पण आलाय. आम्हाला माहिती आहे बॅगा ठेवल्या सांगितल्या आम्हाला उभं राहायची मला गाईस बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बघा गाईस हा प्रिया नाही.
बादशाह अक्षय काळे 20 रुपये. खंडिता बादशाह आणखी लड्डू महाराज अमर पाटील यांच्याकडून कोरोना 2 गोळी चॉकलेट पॉकेट. शांतता बाला शांत शांत. हॅलो 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 रात्रभर बोरा झोपली नाही. नामदेव पाटील रात्रभर बोरा झोपली नाही. नामदेव पाटील. तर मंडळी आपण अशा प्रकारे हायवेला आलेलो आहेत आणि हायवेला येऊन नंतर मग आपण नंतर क्लायमेट बघितला तर क्लायमेटमध्ये बघा थोडंफार मिस्टेक आहे, कारण की पावसाचं वातावरण वाटते पण आपल्याला थोडं पण पाऊस लागलेला नाही. कारण की का पाऊस लागला असता तर कधीच लागला असता, म्हणून हा फक्त ढग असाच आलेला आहे. तर बघा आता आपण मस्त की कल्याण डोंबिवली या हायवेवर आहेत सध्या आणि आपल्याला उशीर होईल थोडा जायला. तर बघून घ्या तुम्ही पूर्ण एन्जॉयमेंट झालेली आहे बसमध्ये, तर तुम्ही बघू शकता आणि पूर्णपणे व्हिडिओचा मजा घ्या तुम्ही. गाईज तर बघा अशा प्रकारे आम्ही लोकेशनला पोहोचलो तिथे आणि आता उतरून मस्त की ढोल वगैरे उतरू आणि नंतर मग सगळेजण मेकअप वगैरे करून ड्रेसिंग चेंज करून आपला पाहिजे त्या लुकमध्ये येतील सगळेजण. तर बघा सगळ्यांची आता अवस्था तर बघा कशी आहे, लय बिकट अवस्था आहे सगळ्यांची. तर बघा अशा प्रकारे म्हणजे आता आपल्या चेंजिंगला एक रूम देते, त्या रूममध्ये जाऊन चेंज वगैरे करून ढोल बिल वगैरे उतरवून आणि आपण पूर्णपणे मस्त की सेटअप आहे तो रेडी ठेवायचा आणि नंतर मग आपल्या वादनाला सुरुवात होईल. तर अशा प्रकारे आपण वादन करण्यासाठी लय एक्सायटेड आहेत. तर समजून घ्या मित्रांनो, जाम मजा येणार आहे. आणि बघा ही ऑर्डर आहे ना म्हणजे उल्हासनगरची खूप मोठी ऑर्डर आहे असं आपण समजू, कारण की का सागर ओटवाल हे आयोजक आहेत यांचे आणि ह्यांनीच आपल्याला ऑर्डर दिलेली आहे. तर ऑर्डरला भरपूर मजा येणार आहे. फक्त व्हिडिओ स्क्रीन न करून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं दाखवणार आहे. डॅन्जू पथक जिथे आले आहेत, महावीर डबल पवनपुत्र हनुमान शंकर भगवान असं कित्येक काही आलेले आहेत आणि आपल्या तारक मेहता का उलटा चष्मा त्यांची पण टीम येणार आहे. मी या व्हिडिओमध्ये सगळं दाखवून तुम्हाला, तर नक्कीच बघत राहा, व्हिडिओ स्क्रीन न करून. हाय गाईज बघा, तर आता आपल्यासोबत आहे टुट्टू. तू काय सांगणार आता आपल्या ऑर्डरबद्दल? एवढं सांगेल की मला आज खूप त्रास होतो, कारण की तर काय बघू शकता जाम भारी वाटते आता, कारण की आता कसं माहिती आहे, आता मी उल्हासनगरला म्हणजे मोठा हा वादन असेल ना, तर एकदम बेस्ट वादन असेल. कारण की आम्ही जो उरणला जो धमाका घातला बरोबर, उरणला जो वादन केला तो वादन एक नंबर झालेला आणि तोच वादन आम्ही इकडे सोडू. आमच्याकडून काहीतरी रिस्पेक्ट आहे, तर आम्ही हा वादन आहे ना पूर्णपणे छान करण्याचा प्रयत्न करू आणि एकदम भारी करू. कारण की आमची मुलं कमी होती, तर आम्ही वादनवाल्यांना पण बोलवलेलं आहे. त्यांचं पण मी तुम्हाला दाखवणार आहे कसं वादन करतील कसं नाही. फक्त व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ स्क्रीन नका करू. लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. सटिंग वॉटिंग या यो लक्षात ठेवा, हा पॉईंट आहे. सटिंग टू वॉटिंग. शाबास. आपली मंडळी आरतीचा येतात गाडीत आणि बाकीची मंडळी सगळे उतरलेले आहेत. ही सगळी आहेत वादन एक कलाचे मेंबर आहेत, सगळे लेडीज आहेत आणि जेंट्स पण आहेत. तर बघा गाईस, माहीत ऑर्डर दिलेली आहे. बॅगा घेऊन खाली उतरा. चला मंडळी जाऊ, चला आता आपण खाली जाऊ, बॅगा बिगा घेऊ आणि उतरू. गाईस बघा, भाई बघा एकदम झोपेने त्याला खालेला आहे. तर गाईज बघू शकतो आता आपण चाललेलो आहे चालत चालून पुढे, कारण की आपल्याला जे रूम दिलेले आहे चेंजिंगसाठी ते आपल्या पुढं आहे. तर आपण पुढं जाऊ आणि नंतर चेंजिंग करू. चेंजिंग झाल्यावर आपण काय बोलतो आता तुम्हीच सांगा.
तर काय आता पुढे जाऊ, पुढे गेल्यावर आपण चेंजिंग केल्यावर आपण लोकेशनला परत येऊ आणि आपलं ढोल आहेत ना ते उतरवू आणि वादनाला सुरुवात करू. तर चला बघा आपली सगळी पूर्ण मंडळी आपण आता अशा आणि व्ह्यूज बघा कसला उल्हासनगरला कुठे आहेत एक्झॅक्टली लोकेशन माहीत असेलच, कारण की आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माहीत असेल ना, श्री एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्या आता आपण ऑफिसमध्ये चाललो. तर बघा त्यांचं ऑफिस इथे, आपले आनंद दिघे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब इथे मस्त आहे की त्यांच्या दोघांच्या फोटोच्या फ्लेम आहेत आणि ते बघून मी मस्त आहे की आनंद दिघे साहेबांचा म्हणजे आशीर्वाद घेतला. बाळासाहेब ठाकरे साहेब ते पण तिथे आहेत, त्यांचा पण आशीर्वाद घेतला आणि नंतर मग मी पूर्णपणे तुम्हाला ही रूम दाखवला, म्हणजे हा ऑफिस त्यांचा. ह्या ऑफिसमध्येच आम्हाला चेंजिंग वगैरे करायला म्हणजे त्यांनी आम्हाला दिलेलं. तर धन्यवाद तुमचं साहेब. तर काय बघा अशा प्रकारे आम्ही रेडी झालेलो आहे. बघा आम्ही वादनवाल्यांना बोलवलं आहे सेपरेट वादन करण्यासाठी, आमची पोरं तरी कमी होती म्हणून. तर बघा मंडळी सगळी रेडी झालेली आहे आणि अजून सगळे रेडी होते अजून सगळे. आणि आता थोड्या वेळानं आपल्या वादनाला सुरुवात होणार आहे. तर वादनाला सुरुवात झाल्यावर मी तुम्हाला चांगल्या प्रकारे व्हिडिओ करतो आणि तुम्हाला दाखवतो, कारण की हा जो आगमन सोहळा आहे ना तो एक नंबर आहे, कारण की हा वादन भारी होणार आहे, कारण की वादनवाल्यांना बोलवलं आहे म्हणून. तर मंडळी असंच बघत राहा. हिला काय वाजवता येत नाही, नुसतं आयवर भेटलाय. तर काय बघा यांचं म्हणजे गणपतीमध्ये हे झालेलं की म्हणजे ढोल वाजक, ताशा वाजक आणि आणखी काहीतरी म्हणजे असं काहीतरी गोष्टी झालेल्या त्यांनामधून हिला ढोल वादक म्हणून भेटलेलं लेडीजमधून. तर खूप गर्व वाटतं जरासं जास्त नाही. तर मंडळी असंच बघत राहा आणि भरपूर मजा येणार आहे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ स्क्रिप्ट नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला मंडळी आपल्या सेटअपला तुम्हाला सेटअप झाला की नंतर तुम्हाला मी दाखवतो. तर भेटू नंतर. तर बघा मंडळी अशा प्रकारे उल्हासनगरची जी माऊली आहे तिचा म्हणजे आगमन सोहळा झालेला आहे आणि बघा तिकडून आता ते मस्त की बाहेर निघलेली आहे देवी आणि मस्त आहे की एकदम छान असा व्हिडिओ शूट झालेला आहे. आणि बघा आता इथून आम्ही म्हणजे ढोल वगैरे घेऊन जातून, तर मग आता इथून पण मी थोडंफार शूट करते, कारण की आम्हाला भरपूर लांब जायचं होतं वादन करायला. तर चला मंडळी बघत राहा तुम्ही आणि उल्हासनगरच्या माऊलीचं थोडंफार शूट करते आणि नंतर मग तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. तर बघा आता पहिल्या हात घेतले वाजवायला. तर मंडळी सांगितल्याप्रमाणे बघा भरपूर बँड पथक वगैरे आलेले आहेत आणि आपले श्री भोलेनाथ पण आलेले आहेत, हनुमानजी पण आलेले आहेत आणि ब्रह्मा विष्णू म्हणजे असे बरेच काहीतरी आलेले आहेत. ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवणार आहे, पण व्हिडिओ स्क्रिप्ट नका करू, कारण की व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण बघा तर तुम्हाला भरपूर मजा येणार आहे. तर व्हिडिओ स्क्रिप्ट नका करू.
तर बघा मंडळी आघोरी आलेले आहेत, आघोरींचं पण दर्शन झालेलं आहे आपल्याला आणि पूर्णपणे चांगली अशी शूट केलेली आहे मीनी. पहिले ती व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि नंतर मग आपण संवाद साधू, कारण की तुम्हाला जी बघायला मजा येणार ना ते म्हणजे एकदम भारी मजा येणार आहे. तर बघून घ्या तुम्ही मंडळी आणि असाच मजा घ्या आपल्या आघोरींचा. तर मंडळी बघा आता शंकर पार्वतीचं म्हणजे जोडा असेल ते बघायला भेटणार आहे आपल्याला नंदीवर. तर बघा तुम्हाला चांगल्याशी व्हिडिओ बघायला भेटणार आहे, तर तुम्ही स्क्रिप्ट नका करू, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि भरपूर मजा येणार आहे. कारण की बघा अघोरी, शिवशंकर, पार्वती अशा अनेक काहीतरी आलेले आहेत, ते तुम्हाला सगळं दिसणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि मंडळी सांगितल्याप्रमाणे आपल्याला तारक मेहताचा टीम म्हणजेच डॉक्टर हंसराज हाती हे बघायला भेटणार आहे. तर बघा मंडळी फक्त एकच जण आलेला, त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त एवढंच दाखवू शकते. बच्चे खेलते हैं क्रिकेट. आणि मंडळी आता उल्हासनगरच्या माऊलीचं थोडं शूट करणार आहे, तर ते पण तुम्ही बघून घ्या आणि कशी व्हिडिओ आहे कशी नाही ते आपल्याला कमेंट मारा आणि सांगा कशी व्हिडिओ झालेली आहे. कारण की भरपूर मजा येणार आहे. अजून आपल्याला डबल जायचं आहे, आपल्याला ढोल पथकाकडे आणि ते जमलं तुम्हाला व्हिडिओ दाखवायचे आहे मला. तर चला मंडळी बघत राहा अशाच व्हिडिओ आणि व्हिडिओ स्क्रिप्ट नका करू. व्हिडिओला आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
हाय गाईज, बघू शकता तुम्ही आत्तापर्यंत आपली उल्हासनगरची ऑर्डर आहे ना, ही अशी म्हणजे ऑर्डर कधी झालीच नाही, ती यावेळी झालेली आहे. आणि वादन आपला कमी असेल पण इतर काही म्हणजे वाद्यपथक आहेत ना ते जास्त आलेलं. आणि सॉरी पण ती तारक मेहताची टीम आली नव्हती, ते मी तुम्हाला दाखवू नाही शकत. पण नक्कीच बघा व्हिडिओ, आणि व्हिडिओ स्क्रिप्ट नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा. तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मंडळी एवढंच मी सांगू शकते की हा वादन असेल ना, हा वादन एकदम बेस्ट असेल आणि हा आगमन पण बेस्ट असेल. कारण की जी उल्हासनगरची माऊली आहे ना ती एकदम भारी होती आणि लय बरं वाटलं. कारण की मी जो शूट केलेला आहे ना तो एक नंबर आहे. गाईज, तर बघा तर आता आम्ही आलेलो आहे शिवस्पर्श ढोलताशा ध्वज पथक दादर पेन. आता आम्ही आलेलो आहे धाब्यावरती जेवायला. आता इथं म्हणजे जेवणार आहोत आम्ही. इथून जेवल्यावर नंतर मग आपण घरी जायला निघणार आहोत. तर आत्ता बघूया, सगळी पोरं वगैरे बसलेली आहेत धाब्यामध्ये आणि सगळ्यांना व्हेज किंवा नॉनव्हेज काय खाणार असतील ते सगळं ऑर्डर केलेलं आहे. आणि नंतर मग जेवल्यावर इथून आपण निघू. तर मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत जाईन. तर चला मंडळी, आता जाऊ आपण धाब्याच्या आतमध्ये आणि आतमध्ये गेल्यावर तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ करून दाखवते आणि खाल्यावर पण व्हिडिओ दाखवते. तर चला मंडळी. ऋतूचा बर्थडे होता, आम्ही फुगे आता सगळे फोडलेत, फक्त 2 राहिलेत. अक्षय, तुला काय वाटतं? फुगे फोड नंतर. ओके, सॉरी. तर गायच बघू शकता इथं आपली फलटण बसली आहे अर्धी. शिवस्पर्श फॅमिली तिकडं आहे अर्धी आणि बाकीची इकडं आहे. मी तुम्हाला आतमध्ये नेते आणि दाखवते. तर बघा गायस, पूर्ण ताबा घातलेला आहे धाब्यावर. आनंद चिकन मटन सगळं काही नक्की केलीस ना. तर बघा मंडळी, पोलीस भरती सोडून पत्नीकडे आलेलो आहे. बघू शकता नॉनव्हेज आणि व्हेज, हे व्हेजवाली माणसं आहे सगळे. व्हेजवाली माणसं नॉनव्हेज वाली अजून व्हेज आहे. व्हेज नॉनव्हेज क्या चाहिए मंगाओ. अंडे खावायचं आहे. हो सत्य एकटाच वाचला वाटतं. गाय बघू शकता. तर मंडळी, आपला ब्लॉग कसा आहे कसा नाही कमेंट मारा आणि सांगा कसा आहे. आवडला असेल तर नक्कीच कमेंट मारा आणि चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपल्या ब्लॉगला ते इथे एंड करायची टाईम आहे. तर चला मंडळी, बाय बाय.